रायगड जिल्ह्यातील शेकडो प्रशासकीय धोकादायक इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। नुकतेच अलिबाग नगर परिषदेकडून 31 धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच रायगड जिल्हा परिषद यांच्या धोकादायक इमारतीचा देखील या यादीमध्ये अतिधोकादायक म्हणून उल्लेख आल्याने सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे। रायगड जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय जे आहे त्याची उपचाराची संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांच्या उपचाराची मदार जी आहे ती सिव्हिल हॉस्पिटलवर आहे। अशातच सिव्हिल हॉस्पिटलची जर आपण दुरावस्था बघितली तर ती अत्यंत भयावह झालेली आहे। सिव्हिल हॉस्पिटलच सलाईनवर असल्याची परिस्थिती असल्याने नागरिक असतील, रुग्ण असतील, रुग्णांचे नातेवाईक असतील, तसेच रुग्णांना उपचार देणारे डॉक्टर, नर्सेस तसेच ऑड बाय यांचा देखील जीव धोक्यात असल्याची परिस्थिती आहे। त्यामुळे सदरची इमारत आहे ती लवकरात लवकर सुस्थितीत आणावी। त्याची केवळ डागडुजीवर खर्च कोट्यावधीचा न करता ह्या इमारतीचं नूतनीकरण होण्याची मागणी आता जोर धरत आहे। तर दुसऱ्या बाजूला रायगड जिल्हा परिषदेची इमारत देखील अतिधोकादायक स्थितीत असल्यानं त्याचा कारभार जरी इतर इमारतीत सुरू असला तरी देखील संपूर्ण फाईल्स आणि कागदपत्रे याच जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये असल्यानं कर्मचारी या ठिकाणी ती कागदपत्रे घेण्यासाठी सातत्यानं येतात। त्यामुळे त्यांच्या शिरावर देखील धोक्याची घंटा वाजत आहे। मृत्यूची टांगती तलवार असलेल्या रायगड जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय असो याकडे सरकारनं गतिमानतेनं लक्ष दिलं पाहिजे आणि या दोन्ही इमारतीबरोबरच अलिबाग तालुक्यातील 31 इमारती आणि जिल्ह्यातील शेकडो प्रशासकीय धोकादायक इमारतीचा प्रश्न हा मार्गी लावण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सरकारनं याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी आता जोर धरत आहे। मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।